गोविंदगिरी महाराजांनी माफी मागितली। ज्ञानेश्वरीबाबत वादग्रस्त विधानानंतर त्यांचा हा माफीनामा आलाय। संतांवर गोविंदगिरी महाराजांनी वादग्रस्त विधान केलेलं होतं। दासबोध हा संत परंपरेतला एकमेव स्वतंत्र ग्रंथ आहे असं त्यांनी म्हटलेलं आणि ज्ञानेश्वरी गाथा हे केवळ संकलने ग्रंथ मानता येणार नाही असं गोविंदगिरी महाराजांनी म्हटलेलं होतं। तर गोविंदगिरी महाराजांच्या या वक्तव्यानं नवा वाद राज्यामध्ये उफाळलेला होता। आपल्या संत परंपरेमध्ये दासबोधच केवळ ग्रंथ आहे आणि ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत ही भाष्य आहेत। त्याचबरोबर नामदेव महाराजांनी तुकाराम महाराज यांची गाथा हे संकलन आहे असं वादग्रस्त वक्तव्य स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी पुणे विद्यापीठातल्या ज्ञानोबा ते तुकोबा या 3 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात केलं। गोविंदगिरी महाराजांच्या या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटलेलं। अखेर वादानंतर गोविंदगिरी महाराजांनी माफी मागितली। म्हणून मी कधी कधी सांगत असतो, तुका झाला असे कळस ध्वज होई रामदास। समर्थांच्याकडे बघा, म्हणजे सगळी संत परंपरा तुम्हाला त्यामध्ये आलेली दिसेल। आणि ग्रंथांच्या दृष्टीने बोलायचं झालं ना, तर आपल्या संत परंपरेमध्ये स्वतंत्र ग्रंथ असा फक्त दासबोधच आहे। स्वतंत्र ग्रंथ ज्ञानेश्वरी हे गीतेवरचं भाष्य आहे। नाथांचं भागवत हे 11व्या स्कंदावरचं भाष्य आहे। संत नामदेवरायांचे अभंगांचा गाथा हे एकत्रीकरण संकलन आहे। संत तुकोबारायांचा गाथा हे एकत्रीकरण संकलन आहे, स्वतंत्र ग्रंथ नाही। स्वतंत्र ग्रंथ कसा लिहावा, साहित्यिकांची चर्चा आहे ना। आदर्श रामदास स्वामी आहेत। ग्रंथ नामे दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येत बोलला असे विशद भक्तिमार्ग। बोध हा स्वतंत्र ग्रंथ असं म्हणताना तो इतर ग्रंथांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे असं मी म्हटलं नाही, किंवा अन्य ग्रंथ ग्रंथच नाहीत असंही म्हटलं नाही। तो वेगळ्या प्रकारचा ग्रंथ आहे इतकंच मला रचनेच्या दृष्टीनं म्हणायचं होतं। सामान्यातल्या सामान्य भाविकाचा कुठल्याही प्रकारे गैरसमज होऊ नये या दृष्टीनं मी अत्यंत विनयानं माझे शब्द मागे घेतो आणि आपल्या श्री दनोबांच्यापासनं माऊलींच्यापासनं आरंभ होणाऱ्या संत परंपरेला साष्टांग प्रणाम करीत मी माझ्या प्रमादाची क्षमा याचना करतो।